हिंजवडीसाठी मी गेले अनेक आठवडे माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते, पण कदाचित ते काही अनेक कामांमध्ये व्यस्त असतात हे मी समजू शकते. पण हिंजवडी ही करोडो रुपयाचा इथे व्यवसाय. जगातले लोक राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये येतात. त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय. पण सरकारकडून जी अपेक्षा आहे, हा कुठलाही राजकीय पक्ष विषय नाही, हा इलेक्शनचाही विषय नाही, पण जे सरकार 80-90 हजार कोटी रुपयाच्या रस्त्यासाठी इतका खटाटोप करते, तिथे हिंजवडीसारखी एवढी मोठी इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क असताना तिथे एवढं नैराश्य का? टॅक्स भरतात प्रचंड, तिथून महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला मदत होते. एक्सपॅन्शन करायला लोक बघत नाही आहेत, कारण का इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आता गेल्या काही वर्षात चांगलं नाही आहे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये काय त्यांचं महाराष्ट्र मला आठवतं मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला फारच सरकारकडून इन्व्हेस्टमेंटसाठी अजिबात सहकार्याची भूमिका दिसत नाही.